सदाशिव तुकाराम देशमुख. पिंपळगावला होतो. परवाच बदलीची ऑर्डर मिळाली. लगेच निघालो. आजच कामावर रुजू व्हावं म्हणतो. इथं राहायची सोय? मारुती शिपाई नाही भेटला तुम्हाला स्टँडवर? नाही. तसा मी एकटाच आहे. लग्न झालेलं नाही ना अजून. एखादी खोली मिळाली तरी. लग्न झालेलं नाही म्हणजे एकदम अनमॅरिड? हो, म्हणजे करायचा विचार आहे. अहो मग उभे का? बसा ना, बसा बसा. नाही तर असं करा, बसू नका. मी तुम्हाला जागा दाखवतो. चला. वाटेत जरा नीट आहे, जरा सांभाळून. धोतर आहे. चला. ही जागा इथं पूर्वी शाळेची ही होती. ही काय आपली ही हो, ही तालीम. तालीम होती. आता सध्या रिकामीच आहे. तुरताच राहा इथं दुसरी जागा मिळेपर्यंत. बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवायची, उद्या आठवड्याचा बाजार सुट्टीच आहे. परवापासून काम सुरू. हो बरं. आज आमच्याकडेच या. काय जेवायला? नाही नको. या नको. या ना. या म्हणतो ना. बरं येईन. बरं या, नक्की या. मी वाट पाहतो. ओम राम रोम शांग ठोंग फांग. आली काली कलकत्ते वाली, जांबूवंताची जाडी जाळी. अरे कसलाही महाभयंकर भूत असू दे, मी त्याला बाटलीमध्ये बंदोबस्तात ठेवून देतो. अरे माझ्यासमोर ते आल्याबरोबर थरथार 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 कापायला लागताय. कसली तरी बाधा झाली हो. हा बडे बडे करतो. हा हातवारे करतो. करेक्ट. ठीक, मी त्याचा बंदोबस्त करून टाकतो. मला खरंच भूत दिसतंय. ते पहा दिसतंय. ठीक ठीक, मी आहे. मी करतो व्यवस्था. मी बंदोबस्त करतो. 100 रुपये पडतील. बाटलीचा चार्ज वेगळा. चालेल. कसंही करा पण हे ना. डोळे मिटा. तू सुद्धा डोळे मिट. वड्रो छो मारो जनो वाईसो पिंडियो काय होत? काही नाही. माझ्या झाली.
ही शांता आमच्या मुलीची पहिली बायको. नाही, आमच्या पहिल्या बायकोची मुलगी. स्वयंपाकात एकदम तरबेज. नाही काय ग? हो ना. चांगली नॉन मॅट्रिक आहे. असं का वा? शिवाय शिवणकामात नंबर 1. झालं तर आपलं भरत काम. हो, तिचं बाळ पाहिलं तुम्ही? तिचं बाळ हा? किती वर्षाचं? ते काय भिंतीवर भिंतीवर बाळ? हे हो काय नाना. लाजू नको शांते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, खरं बोलताना लाजू नये माणसानं. तर आता ती पुन्हा SSC ला बसायचं म्हणते. चौथ्यांदा. तर तुम्ही जरा काही तिला मार्गदर्शन वगैरे, म्हणजे काय रेग्युलर शिकवणीच नाही माहिती. सावकाश सावकाश. चल, पाणी प्या. इथं एखादी खानावळ म्हणजे काय उद्यापासूनच इथं? हो आहे ना, एक खाजगी एक खानावळ आहे इथं. मारुती शिपाई घेऊन जाईल तुम्हाला उद्या सकाळी. दोघी मायलेकीच आहेत. मुलगीच बघते सगळं काय. सूर्य म्हणला. कोण आहे? आत या. अरे बापरे, तुम्ही? तुम्ही काय म्हणता मला? मला की नाही शांताच म्हणा. आमची आई तर मला ए शांते असंच म्हणते. बरं, असू दे असू दे. का आला होता तुम्ही? मला की नाही इतकी लाज वाटते सर. सर? मग काय म्हणू? सर नको, तुम्ही गुरुजी म्हणा. गुरुजी. इश्श, गुरुजी म्हटलं की कसं म्हातारं म्हातारं वाटतं. आणि सर म्हणजे काय? तरण तरण वाटतं. तुम्ही किती छान बोलता. करायची ना शिकवणीला सुरुवात? काय शिकवणी? थांब. ये मास्तुरे ये. बैस. मी ओळखलं नाही आपल्याला. आपण? खंडूजी फरजंद. आपली काय नाटक कंपनी वगैरे आहे? नाही म्हणजे हा पोशाख नेहमीच आहे, रोजचा घालण्याचा. आपण काय इथंच राहता? हा. किती वर्ष झाली? हे झाले असतील की 300-350 वर्ष. किती? 300-350 वर्ष. जास्त नाही काय. म्हणजे संभाजी महाराजांच्या घोड्याच्या पागेत त्यांच्या घोड्याला खरारा करायला होतो मी. तेव्हापासून घोड्याची सवय लागली मला चुकून. कोण संभाजी महाराज? आपले छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव. अहो म्हणजे तुम्ही आहात कोण? मी भूत आहे. हा भूत. भूत म्हणजे ते भूत म्हणजे ते हे तुमचे कोण? भूत. ते भूत आहे. ते पण भूत आहे. भूत? मस्तुरे, काय घाबरला का काय तू? बस बस बस. खरंच घाबरलो. क्षणभर मला वाटलं तुम्ही खरंच भूत आहात. हा, मग खरंच भूत आहे मी. बरं झालं तुम्ही आलात. ते तुमचीच वाट बघत होतो. माझी वाट बघत होता? बापरे,
मासुरे मी त्यातला भूत नाही. हा तू बस बस खाली बस. वत कशाला भेटतो तू. जय प्रभु शक्ती झाली मुक्ती झाली मुक्ती झाली. प्रभो श्री प्रभु निर्णय राम 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 हरे कृष्ण हा कोण आहे या? हा ती बघ पेटी. आणि मास्तरचं समजा सामान बाहेर फेका आणि पेटी उचला. कोण शिकलं रे? म्या नाही. म्या नाही बाबा. उचल पेटी उचल. वाय उचल त्याची. लावता अबे जा तू जा. लय झालं त्याचं कौतिक. हे बाब्या जेवला का नाही? हो बाजूला चल. वय बाजूला. नेसता अंगानं वाढलाय. पेटी उचल ना तुला. उचला. अरे भाई की बाबू आईला तमास ग्रँडच्या पेट्याला जड अस काय रे? बाईपेक्षा पेटी जड असती. ही सांगायची येळे का? ते बस
बाबू हा. तू या बाजूने धर उचलतो. आणि मी या बाजूने वाढतो. हा. हळू त्याच्या हा, बरोबर. मारी काय होईल ते जाईल. धर. उचल, धर. उचल, उचल. हा, धर. वळ, वळ. तू- अप्पा, तू माझ्या मागव. तू बी मागव. मला धरा. तू मी पेटी ओढतो तुम्ही मला अरे अरे दूर केव्हाही यायचं केव्हाही जायचं. काय शाळा समजलास काय तूही का तिथं ओढ्यापाशी कडमडलास. हे तुम्ही फुलं न्यायला विसरला होता ना म्हणून मग. आणि आज एकदम शाळेत तुला घंटा वाजवायला कोणी सांगितलं. मग मग काय नाही. हे मास्तुरे आता आठवडा एक महत्वाची बातमी सांगायची होती. हा ती लगीन करायला तयार आहे. आईला म्हणाली त्यांनी जर आपण विचारलं तर मी हो म्हणन. मी ऐकला ना माझ्या कानाने ऐकला आणि म्हणून तर परत म्हणून काय झालं. काय नाही. सारखं आपलं माझ्या माग 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 मूर्ख. बर पुन्हा यायचं नाही. नाही निदान आम्ही दोघं असल्यावर. अशानं काहीच करता येत नाही मला. वय वय. आणि शाळेमध्ये शाळेमध्ये तर पाऊल टाकायचं नाही समजलास.
श्री गणेश. तुम्ही या 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 ना. आता कोणाशी बोलत होतात? हा? आता नाही बुवा, कोणाची नाही. खोट मी ऐकले बाहेरून. ते 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 होय ते ते नाटकातलं भाषण. गॅदरिंगला आम्ही नाटक बघ. हे काय सर्व आम्ही हा सारखा काय माझ्या माग माग मूर्ख. पुन्हा शाळेत पाऊल टाकायचं नाही, समजला? मराठी व्याकरण. त्याची काय काय गमत झाली बरं का, सांगू का? माझ्या सांगा ना काय गंमत झाली ती. मी की नाही आता एका मित्राशी बोलत होतो. मित्राशी. मित्राशी? कुठे आहे तुमचा मित्र? कोणाला सांगणार नाही ना. इथलं एक भूत माझं दोस्त आहे, त्याच्याशी बोलत होतो मी. भूत? हो. तुमचा दोस्त आहे? अगदी जानी दोस्त. त्याच्याशी बोलत होतात? हो हो ना. केव्हापासून व्हायला लागलं हो तुम्हाला? उद्या की नाही माझ्या बरोबर एका ठिकाणी चला. हा कुठं? समजेल तिथं गेल्यावर. ओम राम रोम शांग ठोंग फांग. अली काली कलकत्ते वाली जांबूवंताची जाडी जाळी. अरे कसलंही महाभयंकर भूत असू दे, मी त्याला बाटलीमध्ये बंदोबस्तात ठेवून देतो. अरे माझ्यासमोर ते आल्याबरोबर थरथार 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 कापायला लागताय. कसली तरी बाधा झाली हो. हा बड बड करतो, हा हातवारे करतो. करेक्ट. ठीक, मी त्याचा बंदोबस्त करून टाकतो. मला खरंच भूत दिसतंय. ते पहा दिसतंय. ठीक ठीक, मी आहे, मी करतो व्यवस्था, मी बंदोबस्त करतो. 100 रुपये पडतील. बाटलीचा चार्ज वेगळा. चालेल. कसंही करा पण हे ना डोळे मिटा. तू सुद्धा डोळे मिट. वड्रो छो मारो जनो वाईसो पिंड्यो Naperdum, awang, Ambrum. काय होतंय?
Ah!